श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 10वा। श्री गणेशाय नमः। गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलो नरजन्म, याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा। ऐसा मनी करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र, ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ असती पै। हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळाप्पा नामे द्विज कोणी राहत होते आनंदे। संपत्ती आणि संतत्ती अनुकूल सर्व तयांप्रती, सावकारी सरापी करीती जनी आगती प्रतिष्ठित। 30 वर्षांचे वय झाले संसारात उबगले, सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली तयांची। जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती, योग्य सद्गुरु आपणाप्रती कोठे भेटेल आता। पंचपक्वान्ने सुवर्ण ताटी भरोनी आपणा पुढे येती, पाहुनिया स्वप्नी ऐशा गोष्टी उल्हासले मानस। तत्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार, मायापाश दृढ तर विवेकशास्त्रे तोडावा। सोलापुरी काम अम्मासी ऐसे सांगून सर्वत्रांसी, निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडिले। मुरगुड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत, जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले। मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत, धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्ती तैसाची। परितया नाही संतती म्हणून या उद्विग्न चित्ती, मग शिवाराधना करीती कामना चित्ती धरुनी। 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन, सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयांसी। तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन, मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा। ऐकून या वरासी आनंदले मानसी, वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती तोषली। 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न, मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी। चिदंबर नामाभिधान ठेविले तया लागून, शुक्ल पक्षी शशी समान बाळ वाढू लागले। पुढे केले मौजीबंधन वेदशास्त्री झाले निपुण, निघंटू शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले। एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी, चिदंबर तया अवसरी पूजे लागी आणले। प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊनी तत्वता, चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान। ऐशा लीला अपार दाखविती चिदंबर, प्रत्यक्ष जे का शंकर जगदुद्धारार्थ अवतरले। असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी, सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले। तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी, तूप गेले सरुणे दीक्षिता ते समजले। जले भरले होते घट तयांसी लाविता अमृतहस्त, ते घृत झाले समस्त आश्चर्य करीती सर्वजन। तेव्हा पुणे शहरामाजी पेशवे होते रावबाजी, एके समयी ते सहजी दर्शना ते पातले। अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरीत, यामुळे जन झाले त्रस्त दात त्यांची लागेना। तयांनी हे ऐकून मुरगोडी आले धावून, म्हणती दीक्षितांसी सांगून दाद आपुली लावावी। रावबाजीसी वृत्तांत कर्णोपकर्णी झाला श्रुत, म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना। मग दीक्षितांसी निरोप पाठविला, आम्ही येतो दर्शनाला, परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे। ऐसे सांगता दीक्षितांप्रती तयावेळी काय बोलती, आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप। कोपला तुझवरी ईश्वर जाईल राज्य लक्ष्मी सर्व, वचनी ठेवी निर्धार निरोप तुझला दिला असे। सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजीचे राज्य गेले, ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरी। एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी, तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही त्या ते जाणतो। यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी, तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तय होती। महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त, मुरगोडी बाळाप्पा येत पुण्यस्थान जानोनी। तेथे ऐकिला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ, भक्त जनतारणार्थ यतिरूपे प्रगटले। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत प्रेमळ भक्त। 10मो अध्याय गोढा। श्री स्वामी राजा अर्पणमस्तु। शुभम भवतु श्रीरस्तु। श्री स्वामी समर्थ महाराज की जय।